अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ। येळकोट येळकोट जय मल्हार। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर भक्त हो, कमेंट होत्या की आम्हाला मल्हारी नवरात्राबद्दल माहिती द्या, मग पूजा करायची का? काही ताईंना प्रश्न पडलेले आहेत, 5 ते 6 दिवस पूजा करायची असते का? आता घटस्थापना करायची असते, पण जर तुमच्याकडे करत नसतील तर तुम्हाला अवश्य पूजेबद्दलचे काही नियम हे पाळायचेच आहेत। आता आज अमावस्या आहे आणि उद्या मार्गशीर्ष प्रतिपदा आहे, म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस आहे। उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवांचे नवरात्र सुरू होते। मनी मल्ल या 2 दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले। या घटनेचे या दिवसाचे कायम स्मरण राहावे म्हणून हा नवरात्र म्हणजेच हे षडरात्र हा उत्सव साजरा केला जातो। आता काही भागात करत नाहीत, पण पूजेबद्दलचे तुम्हाला नियम पाळावेच लागतील। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत हे चंपाषष्ठी 6 दिवसांचे नवरात्र असते। जेजुरीला तर हा उत्सव खूप मोठा थाटामाटात अगदी भक्तिभावाने साजरा केला जातो, पण आपण सुद्धा आपल्या यथाशक्ती घरामध्ये आपल्या देवा खंडोबाची आपल्याकडून पूजा व्हायलाच पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला हे 6 दिवसांचा उत्सव साजरा करून 18 तारखेला आहे चंपाषष्ठी, या दिवशी आपल्याला तळी भरणे वगैरे करावे लागते। आता तळी भरणे सुद्धा काही जण करत नाहीत। तुम्ही कुठलाही कुलाचार केला नाही तरी तुम्ही नोकरीच्या गावाला राहत असाल, अगदी तुम्ही दोघेच राहत आहात, तुम्हाला एक मुलगा आहे मुलगी आहे, जे काही संतान आहे, पण तुमच्या वंशवाढीसाठी किंवा तुमच्या सुखी संसारासाठी तुम्हाला तळी भरणे हे करावंच लागणार आहे आणि याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढे मिळेलच। तर काहींच्या मनामध्ये एक संभ्रम असतो की आमच्या गावी हे सर्व केलं जातं आणि मग आम्ही नोकरीच्या गावी राहतो, आम्ही करावं की नाही? तर हे प्रत्येकाने करायला पाहिजे। आता नवरात्र आपण घट जरी नसला बसवत, म्हणजे आता मी पण हा बसवत नाही, पण ज्या काही सेवा करते त्या तुम्ही सुद्धा करायला हव्यात। तर सर्वप्रथम आपण पूजा कशी करायची आणि पहिल्या दिवशी आपल्याला देवा खंडोबाची मूर्ती किंवा टाकाची प्राणप्रतिष्ठा म्हणजेच स्थापना कशी करायची आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि नंतर कुठले नियम पाळायचे हे पाहणार आहोत। हे पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये जय मल्हार आणि स्वतःच्या कुलदेवाचं नाव लिहायला विसरू नका। तर इथे मी जेजुरीच्या खंडोबाची अशी मूर्ती घेतलेली आहे, म्हणजेच आमचं कुलदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज आहेत आणि माझ्याकडे टाक पण आहे, पण तो सध्या देवदर्शनाला नेलेला आहे, कारण टाकसुद्धा असावा। जरी तुम्ही नोकरीच्या गावी राहत आहात, तुमच्या सासूकडे सर्व देवांचे टाक आहेत, सासरी जरी असतील तरीसुद्धा तुम्हाला स्वतःला तुळजापूरच्या देवीचा म्हणजे तुमच्या कुलदेवीचा आणि तुमच्या कुलस्वामींचा तुमच्याकडे टाक असायलाच पाहिजे। तर माझ्याकडे सुद्धा असा तुळजापूरच्या देवीचा आणि खंडोबा महाराजांचा आहे, पण सध्या खंडोबा महाराजांचा देवदर्शनाला नेलेला आहे, त्यामुळे मी फक्त इथे मूर्ती घेतलेली आहे। जर तुमच्याकडे टाकसुद्धा असेल तर तुम्हाला एकाच स्थापनामध्ये टाक आणि मूर्ती ठेवायचं आहे। आधीच मी या ठिकाणी दीप प्रज्वलन केलेलं आहे। दिव्याची आधी पूजा करून घ्यायची, नंतर आपल्याला मूर्तीवरती साध्या पाण्याने आधी 5 वेळा अभिषेक करून घ्यायचा आहे। नंतर मी या पद्धतीने हळदी कुंकू आणि फूल अक्षदा घालून एका चमच्यामध्ये त्याचा अभिषेक घालून घेते। तुम्ही एखाद्या मोठ्या वाटीमध्ये सुद्धा घेऊ शकता, पण अगदी झटपट प्रत्येकाला करता येईल अशी मी इथे पद्धत दाखवत आहे। यानंतर आता तुम्हाला पुन्हा साधं पाणी घालून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही देवाचा कुठलाही मंत्र म्हणू शकता, ओम खंडोबा देवा किंवा मग म्हणजे जय मल्हार म्हणू शकता, किंवा मी तुम्हाला एक मंत्र सांगते जो प्रभावी आहे। ओम श्री गंगा माळसा सहित मनी मल्हारये नमः। ओम श्री गंगा माळसा सहित मनी मल्हारये नमः हा मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे। नंतर हळदीच्या पाण्याचा अभिषेक घालून घ्यायचा।
जसं की मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. नंतर पुन्हा साधं पाणी घालून घ्यायचं. शक्यतो तुमच्याकडे जर गंगेचं तीर्थ असेल तर ते सुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये थोडंसं घालून घ्या आणि अशा पद्धतीने देवाला छान मंत्र म्हणत अभिषेक करून घ्या. देवाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर मग देवाला अष्टगंध लावून घ्यायचा, थोडासा हळदीचा गंधसुद्धा लावून घ्यायचा आणि त्यानंतर जर तुमच्याकडे असेल अत्तर तर तुम्ही ते सुद्धा लावून घ्या. मी सुद्धा इथे अत्तर वगैरे लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने देवाची पूजा झाली की नंतर मग देवाला आपल्याला देवघरामध्ये स्थानबद्ध करायचं आहे. आता देवघरामध्ये तुम्हाला कुठेही एका ठिकाणी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणाहून तुम्हाला 6 दिवस देवाची मूर्ती हलवायची नाही. तर देवाचा घट बसवताना तो विड्याच्या पानांवरती बसवला जातो. तर या ठिकाणी मी आंब्याची 2 पाने घेतलेली आहेत. माझ्याकडे सध्या विड्याची पाने नव्हती. तुम्ही उद्या ती उपलब्ध करून घ्या, मी सुद्धा घेईल. आणि अशा पद्धतीने एक पान तुम्हाला देठ देवांकडे म्हणजेच पूर्व दिशेला माझं देवघर आहे तर मी अशा पद्धतीने देठ करून ठेवलेलं आहे. आणि यावरती एका छोट्या वाटीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि यावरती सुद्धा एक आपल्याला विड्याचं पान घालून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी आंब्याचंच पान अशा पद्धतीने घालून घेते. त्यावरती मग खंडोबा महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. आणि तुमच्याकडे जर टाकसुद्धा असेल तर तुम्हाला टाकसुद्धा अशाच पद्धतीने ठेवायचं आहे. विड्यांच्या पानावरती तांदूळ एका वाटीमध्ये भरून घ्यायचे, त्यावरती विड्याचं पान ठेवायचं आणि त्यावरती टाक झोपवून ठेवायचं आहे. त्याला हळद लावून घ्यायची आणि फूल ठेवायचं. पुन्हा तुम्हाला त्या टाकाला अजिबात स्पर्श करायचा नाही. जर मूर्ती आहे तर अशा पद्धतीने ठेवून द्या. मी या ठिकाणी एका वाटीमध्ये हळद म्हणजेच भंडारा घेतलेला आहे आणि आपल्या उजव्या हाताने 5ही बोटांनी भंडारा देवावरती सोडायचा आहे. म्हणजेच भंडाऱ्याची उधळण करायची आहे पहिल्याच दिवशी फक्त. तर हे करत असताना इथे मंत्र म्हणायचा आहे 16 वेळा. ओम श्री गंगा माळसा सहित मणी मल्हारये नमः. ओम श्री गंगा माळसा सहित मणी मल्हारये नमः. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल आणि इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता. लिहून घ्या. हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला 16 वेळा भंडारा अशा पद्धतीने सोडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 6 दिवस देवाच्या समोर कुठलाही दिवा तुम्ही नंदादीप म्हणून लावू शकता. दिव्याला जी काजळी येते ती तुम्हाला हळूवार काढायची आहे. दिवा अजिबात विझवू द्यायचा नाही. त्यासाठी दिव्याची वात मोठी लावा. तर नवरात्रीमध्ये मी अखंड दिवा कसा लावायचा त्याच्या बाबतीत कुठली काळजी घ्यायची, दिव्याची वात जर तुम्ही चांगली निवडली तर तुम्हाला म्हणजे दिवा विझणार नाही आणि तुम्हाला एक भीतीसुद्धा राहणार नाही. तो व्हिडिओसुद्धा मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, तो तुम्ही पहा आणि त्यानुसार तुम्ही अखंड म्हणजे नंदादीप लावा. आपल्या वंशाची वाढ व्हावी, आपल्या वंशाचा दिवा कायम तेवत राहावा, यासाठी आपल्याला आपला देवांचा कुलधर्म कुळाचार करत असताना अखंड दिव्याबाबतचे नियम पाळायलाच पाहिजेत. कारण प्रत्येकाला असंच वाटत असतं की संसार सुखाचा हो आणि आपल्या घरामध्ये संतती प्राप्ती व्हावी, त्याचबरोबर पुत्रप्राप्ती असावी. तर प्रत्येकाची इच्छा असते, त्यासाठी आपण आपल्या देवांचा कुळाचार करावा. हे 6 दिवस तुम्हाला देवाला सकाळी संध्याकाळी नैवेद्य खंडोबा महाराजांची आरती करायची आहे. आणि जो भंडारा ठेवलेला आहे तो तुम्ही 6 दिवस म्हणजे आपल्याला 18 तारखेला चंपाषष्ठी आहे त्या दिवशी जेव्हा आपण तळी भंडार करू त्यानंतर तुम्ही हा जो भंडारा आहे हा भंडारा पूर्ण घरामध्ये सर्वत्र शिंपडून द्या. थोडा थोडा फुंकर मारा आणि थोडासा पुडीमध्ये बांधून ठेवा. ज्यावेळी तुमच्या घरामध्ये मुलांना काहीतरी म्हणजे बरं नसेल, आजारी पडतील किंवा अभ्यासात लक्ष लागत नसेल, तुम्हाला स्वतःला काही अडचण असेल, चांगल्या कामासाठी बाहेर जात असाल, त्यावेळी हा भंडारा तुम्ही थोडासा लावा. आणि दररोज जरी लावला याचा तुम्ही टिळा तरीसुद्धा चालेल. तुम्हाला खरंच खूप चांगले अनुभव येतील. मी स्वतः हे अनुभव घेतलेले आहेत म्हणून तुमच्याशी ही गोष्ट शेअर करते. आणि याची स्थापना शक्यतो तुमच्याकडे जे शिवलिंग आहे महादेवाचं त्याच्या शेजारी करा. कारण मल्हारी म्हणजेच खंडोबा यांचा अवतार शिवशंकरांचाच आहे. त्यामुळे मी शंकराची जी पिंड आहे त्याच्या शेजारीच खंडोबाचा मूर्ती ठेवलेली आहे आणि त्यांच्याच
डाव्या हाताला अन्नपूर्णा देवी जे पार्वतीचं रूप आहे तिची स्थापना केलेली आहे. अशा पद्धतीने मी आता 6 दिवस या देवांची पूजा करणार नाही. म्हणजे बाकीच्या देवांची पूजा तुम्हाला करता येते का? ताईंची कमेंट होती की 6 दिवस बाकी देवांची पूजा करायची की नाही. तर हो, तुम्ही बाकीच्या देवांची पूजा करू शकता. फक्त तुम्ही खंडोबाची पूजा करायची नाही. आणि जर तुमच्याकडे पद्धत असेल की पूजाच करत नाहीत, आमच्याकडे सुद्धा आहे की आम्ही 6 दिवस पूजा करत नाहीत, तर तसा तो आपल्या गावी जसा नियम असेल तसा तो आपल्याला पाळायलाच पाहिजे. पण हा उपाय अवश्य करावा. आणि अशी तुम्ही घटस्थापना ही एक करू शकता. तर या पद्धतीने तांदळामध्ये देवाची स्थापना करायची आहे आणि समोरच तुम्हाला कलशसुद्धा ठेवायचा आहे. एक घटस्थापना केली आहे म्हणून. तर कलश स्थापनासुद्धा तुम्ही देवाच्या डाव्या बाजूला करून ठेवा आणि नंतर देवाला आरती वगैरे करून घ्या. दररोज देवाला नैवेद्य दाखवत जा. या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. आणि मग नंतर आपल्याला 6व्या दिवशी चंपाषष्ठीला रोडग्या आणि भरीत असं एक नैवेद्य असतो, तो आपल्याला देवाला दाखवायचा असतो. तळी भंडार करायचा असतो, देवाचा उदो उदो करायचा असतो. तर या पद्धतीने एक 6 दिवसांचे नियम पाळण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास धरा. ज्यांना शक्य नाही त्यांनी आवर्जून 17 तारखेला रविवार आहे, या दिवशी तरी एक उपवास करा. आणि ज्या घरामध्ये काहीच काम होत नाही किंवा पुरुषांना शक्यतो त्रास होतो, त्या घरामधील पुरुषांनी अवश्य या चंपाषष्ठीपासून रविवार धरायला सुरुवात करा. आणि एक वर्षभर तुम्ही रविवार हा उपवास करा. आणि पहिल्या दिवशी आपण विड्याच्या पानांवरती देवांची स्थापना केलेली आहे. नंतर तुम्हाला 6 दिवस दुरूनच देवाची पंचोपचार पूजा करायची आहे. म्हणजेच फक्त फुलाच्या साह्यानेच तुम्हाला देवाला पाणी वगैरे शिंपडून घ्यायचं आहे. देवाला टाकाला किंवा मग मूर्तीला अजिबात हात लावायचा नाही. आणि दररोज देवाला तुम्हाला थोडीशीच हळद व्हायची आहे. कारण देव घटस्थापना झाली की देव झोपलेले असतात. त्यामुळे आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ करा. उद्यापासूनच जर तुम्हाला जमत नसतील तर मग तुम्ही या 6 दिवसामध्ये 3-5 तरी पाठ करण्याचा प्रयत्न करा किंवा कमीत कमी 1 तरी करा. आणि जर करणं शक्य नसेल तर मग तुम्ही जो मी तुम्हाला आधी मंत्र सांगितलेला आहे तो मंत्राचं जप करा. किंवा कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक मंत्र दिलेला आहे, त्याचा तुम्ही जप करू शकता. या पद्धतीने देवा खंडोबाची सेवा करा. जेजुरीचे खंडोबा महाराज हे पूर्ण महाराष्ट्राचे कुलदेव आहेत, कुलस्वामी आहेत. आणि आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्याला वेगवेगळे कुलदेव दिलेले असतात. कोणाचे भैरोबा असतात, तर कोणाचे पालीचे खंडोबा किंवा इतर ठिकाणीसुद्धा खंडोबाचे स्थान आहेत. पण महाराष्ट्रातील मूळपीठ हे जेजुरीचंच आहे. त्यामुळे अवश्य एकदा तरी जेजुरीला जात जा. किंवा मग तुमच्या कुलदेवाच्या दर्शनाला तरी तुम्ही जात जा. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी शक्य नाही, पण नवीन लग्न झालं की देवाचं जागरण गोंधळ केलं जातं, तो सुद्धा विधी करायलाच पाहिजे. बरेचसे जण लग्न करून घेतात आणि जागरण गोंधळ विसरतात. त्यामुळे नंतर जे दाम्पत्य आहेत, जे पती पत्नी आहेत, त्यांच्या संसारामध्ये खरंच खूप अडचणी येत राहतात. असं नाही की देव त्रास देतो, पण देवाचा कुळाचार जर नाही झाला तर जे काही आपल्याला त्रास देणाऱ्या वाईट शक्ती असतात, प्रारब्ध असतं, ते मग कमी होत नाही. त्यामुळे कुळाचार करायला पाहिजे. आता ज्यांना जागरण गोंधळ करायचा आहे, वेळ नाही किंवा गावी जाऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या मूळ पीठावरती जा. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं कुलदेव आहेत त्या ठिकाणी सुद्धा जागरण गोंधळ होतं. जसं की जेजुरीला सुद्धा त्याच ठिकाणी जागरण गोंधळ पूर्ण विधी केला जातो. आपल्याला घरी काहीही करण्याची गरज नाही. तर अवश्य तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पद्धतीने जागरण गोंधळ करा. कारण गोंधळ घातला की आपल्या आयुष्यातील गोंधळ कमी होतो आणि मग वाटा मोकळे होऊन संसाराचे जे काही मार्ग अडलेले असतात ते दूर होतात, मोकळे होतात आणि मग आपल्याला चांगला मार्ग दिसतो. तर या पद्धतीने तुम्ही जे जे करता येईल कुलदेवांसाठी ते करा. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची पूजा कशी वाटली हे सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाने लाईक करा आणि कमेंटमध्ये जय मल्हार लिहायला विसरू नका. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि देवा मल्हारींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय मल्हार.